चला तर मित्रांनो, मुंबई अंगणेवाडी राईडची सुरुवात झालेली आहे. आता मी राम मंदिर येथे आहे. मुंबई राम मंदिर टू मालवणचा प्रवास सुरू झालेला आहे. आता मी राम मंदिर ईस्ट वेस्टच्या फ्लायओव्हरवर आहे आणि बाईकही तयार आहे. आणि आता मी चाललो पहिलं वाकोल्याला जाणार. वाकोल्यासून माझा एक मित्र आहे पिलियन रायडर अजय कदम, त्याला भेटेन. त्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू होईल. चल तर मग आता त्याला भेटूयात आणि पुढचं काय ते ब्लॉग कंटिन्यू करूया. आई भराडी देवी माते की जय. कोकण राईड अंगणेवाडी भराडी देवीच्या जत्रेसाठी. नहीं भाई, इतना टाइम नहीं ना काम धंधे पे से. अरे मैं बोला छुट्टी रहना चाहिए ना. वो एडिटिंग वगैरह के लिए बहुत उतना अपना ये नहीं ना, इक्विपमेंट तो चाहिए ना उसके लिए. तो भी ये बात पे मैं सोचूंगा भाई. आता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकतात की नाही. आता मी वाकोल्या चौकीजवळ भेटलोय आणि हा माझा मित्र अजय कदम आलेला आहे. हा माझा पिलियन रायडर असणार आहे आजच्या राईडचा. राम मंदिरसून निघून मी माझ्या मित्राला अजय कदमला भेटून आता आम्ही टोटल तिथून नाही बोलता एक 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास सुरू म्हणजे पूर्ण केलेला आहे. आणि आता आम्ही इथे चाय प्यायला थांबलो आहे. मामा बसलाय चाय घेऊन. आणि आता आम्ही नवी मुंबई दिघा रोडला आहे. हे बघा इथे बघूया आता आपली बाईक कशी परफॉर्म करते. मी आज बरेच वर्षानंतर असा डबल सीट पिलियन रायडर घेऊन प्रवास करतोय, तोही इतका लांबपर्यंतचा. कोकण मालवण भराडी देवीची जत्रा आहे ना, खास करून त्यासाठी चाललो आहे. बघूयात. आमची लगेच बांधून झालेली आहे आणि अशा प्रकारे बाईक पूर्ण लोड केलेली आहे आम्ही. एक साईडने माझी बॅग आहे, एक साईडला अजयची बॅग आहे. आता बघूयात कसं होत आहे पुढचा प्रवास. हे बघा बाईकची साईज बघा केवढी बाहेर आली. एक इकडून एवढी बाहेर आली आणि इकडून एवढी बाहेर आली. आणि हातात एवढी बॅग आहे. परत ही टँक बॅग आहे. किती काय काय सामान आहे बघा. आता बघूया कसा होतोय पुढचा प्रवास. चला पुढे तुम्हाला कंटिन्यू करतो. बघूया आता JNPT रोडला खूपच अंधार आहे, त्यामुळे मी फॉग लाईटचे कवर पण काढलेत. आणि आता बघूया फॉग लाईट कशी परफॉर्म करते रात्रीच्या वेळी. चला तर मग बघूया. चला गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही खंडाळ्याच्या घाटात पोचलो आहे आणि आता पुढचा प्रवास सुरू करतो आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता रात्रीची वेळ असल्यामुळे एवढं काय दाखवण्यासारखं नाही. आता तुम्हाला डायरेक्ट उजाडल्यावरतीच भेटू. मी जाता जाता दगडूशेठ हलवाईचं पण दर्शन घेत आहे.
चला गणपती बाप्पा, आम्ही आता तुम्हाला निरोप घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. काय बोलतो? चला गणपती बाप्पा मोरया. कराडचा घाट चढून आता पुढे येऊन थांबलो आम्ही. तिकडून 100-1 किलोमीटर पुढे आलो आहे. कराडच्या पुढे रस्ता थोडा खराब आहे. आता आम्ही रंकाळा तलावाला पोचलो आहे. इथून गगनबावडा घाट अजून मला वाटते 54 किलोमीटर आहे. चल, हे कोल्हापुराचं एकदम फेमस ठिकाण आहे रंकाळा तलाव. आता आम्ही इकडून येण्याचा रस्ता बघा आमचा कोणता आहे.
लिंगाची वाडी. हा माझ्या गावचा बोर्ड आहे, लिंगाची वाडी. चला पप्पा काय आहेत? हे गण्या इकडे. पप्पा कुठे आहेत? खाली गेलेत. त्याने ओळखला नसेल, हेल्मेट आधी घातलेलं ना. हा आता मी माझ्या घरून निघून फणस गावातून कासार्डे फाट्यावर आलो आहे आणि आता इथून मी चाललो आहे पुढे अंगणेवाडीच्या जत्रेला. आता वरती इथे लिहिले आहे कणकवली 22 किलोमीटर. आता कणकवलीला पोहोचूया आधी. इथून आता 22 किलोमीटर जायचं. ते पॅसेंजर रे, ते घरचे मेंबर असणार ना. मी काय बोलतो, गाडी कुठे इथे दाबूया काय? नाही पार्किंग आहे ना पुढे, एवढ्या वरती परत येणार झाले. अरे मग ते बरं पडेल भाई. मी तर बोलतो तिकडनं निघू ना आपण. खालच्या साईडने असं बोलतो सात. बाईक आहे म्हणून आपल्याला थोडं बेनिफिट आहे, पण त्याच्या तोंडावर जाऊन काय फायदा नाही. ओ दादा कुठे लावायची? जास्त खाली होईल. त्यांनी मला खाली पाठवलं असं. हे बाबा कुठे लावायची बाईक? त्याची टाकू आतमध्ये. चल धन्यवाद बाबा. या ठिकाणी श्री भराज मातीचं दर्शन आणि ओटी भरणे कार्यक्रम 2 तासासाठी बंद केला जाणार आहे. हे नोंद घ्यायची आहे. रात्रीचे वाजलेत 1:15 आणि अजून जत्रेची रंगत बघा. आणि आत्ता आम्ही चालू दर्शनाला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेल्या मंदार पेडणेकर आणि सुमित पेडणेकर यांनी पोलीस निरीक्षण कक्ष तात्काळ रिपोर्ट करायचा आहे. ठाणा